नाही, देह जात नाही, शरीर जात नाही, आत्मा जात नाही. हे शरीर जात नाही, देह आत्मा जात नाही, चैतन्य जातं. मग महिला मंडळ माणूस जाळून आल्यावर तुम्ही पाठी खाली पाहता ते काय आहे? पिठावर वागुड विसली, म्हातारा साप झाला. म्हातावर 4 पाय उठले, म्हातारा बोकड्या झाला. बोकड्या होणारच ना, म्हातारा रस सोडून काही खातच नव्हता. म्हातारी मिली, 3च पाय दिसले, म्हातारी खेकड झाली. का? म्हातारी वायले निघताना भांडे चोरूनच ठुलते, मग खेकड नाही होईन तर काय होईल? अरे बाबा, याच्यातलं चैतन्य गेलं, जग संपलं, प्रश्न मिटला. आता तुम्हाला पुढचा प्रश्न मी विचारतो, माणूस मेल्यावर स्वर्गाला जातो का? तांद्यावर का डोक्याला? मरायचं मिटलं. आता माणूस मेल्यावर स्वर्गाला जातो का? आता जातो का हे मी तुम्हाला सांगितलं असतं, पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? मी तुम्हाला एकच सांगा, हसत हसत जगणे म्हणजे स्वर्ग, तडफडून म्हणजे नरक. आणि लोकांना कटाळा असतोवर जगणं, याच्या माझ्याला किंमत नाही. हसत हसत मरणं याचसाठी केला होता. आता भजन करीत देह जाणं, याचं नाव स्वर्ग, याचं नाव स्वर्ग, बाकीचं नरक. प्रश्न मिटला. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. आता कधी मरावं? आता माळ करीन. सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, अशा काही टापाहाणी जाऊ नका. एकादशीला मरणं पवित्र नाही, मौतीला जास्त माणसं येणे म्हणजे पवित्र नाही. काही लोक म्हणजे तो दिंडीत मिळाला, आजारीच होता. काही लोक म्हणे तो माळकरी होता. माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. तुम्ही कुणीकडे पुस्तक वाचित नका जाऊ. आता समजा मी माळकरी आहे, पोपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला मुंबईला मागू शकतो, त्याचं काय सांगता येतं? काही लोक म्हणते त्यानं काशी केली. काशीचा नियम असा आहे माळकरी मंडळी, काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं. काशीतच मारायचं असतं असा नियम येतो. तो तिथून जखमारीत गावात येतो. मी डाव्याचं खात नाही, तुझ्या बापाची पेंडे खाय, तुझ्यामुळे कावळा येत नाही, हांदन कोण काय होतं मारायला? अन्नात का जदावन पिवा नाही नाही नाही. आणि डाव्यावर रस्सा चालतो. ही भामटेगिरी सगळी. भामटी भाकरी खायच्या नाही, सफरचंद आणायचे, चहा प्यायचं नाही, दूधच आणायचं, बायको करायची नाही, नाख्या गेम खेळायच्या. हा कोणता साधू? गेम म्हणजे पबजी, लुडो, कॅरम, बुटी, कॅरम, हे असं चालत नाही. माऊलीनं ओवी लिहिली, म्या नाही लिहिली. मी आणि माझे विसरले जायचे अंतकरण, तो संन्याशी जाण पार्था निरंतर. ज्याचा मी ओव्या सांगतो तुम्हाला एका मिनिटात. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशीतलं उशीड किती चिटाकलं तरी ते दूध कधी पित नाही. आणि गाळातला बेडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध कधी घेत नाही. आणि प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसत नाही. पुन्हा ऐकाव्या तुम्हाला लागतील तेवढं सांगतो. शिळीच्या गळ्याचं सड लोंबलेलं कधी दूध देणार नाही. आणि शिळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लखलाभ नाही. ज्या लोकांना कमी कष्टात लक्ष्मी मिळाली ते घर सुखानं खाऊ शकत नाही. ज्यांनी गरीबाला लुटून इस्टेट उभी केली त्या सगळ्या माणसांना वजन इतक्या गोळ्या आहेत रोज, ते समाधानी नाहीत. ज्या नोकरीवाल्यांना नोकरीला असताना एकही नियम पाळला नाही, रिटायर झाल्यावर मनोरुग्ण झाले. मनोरुग्ण पागल. मांजरीचा मुका घे, कुत्र्याचा फोटो काढ, कुत्र्यावर बसून फोटो काढ, कुत्र बोकांडी घेऊन फोटो काढ. ही काही बोकड्या संघ इंडा, त्या पागल झालेली माणसं. ही मनोरुग्ण आहेत का? माना नाही तर नका मानू, पण 16वा अध्याय सांगतोय शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राजा इतरून मानावे. तुम्ही शास्त्र सोडून जर वागले ना तर दणका आहेच. तुमचं काय मत आहे? आणि आत्ताच्या मंडळीनं उत्तर दिलंय त्याला काय होतंय? त्याला काय होतंय? त्याला काय होतंय? जिरतीचं काय होतंय? फक्त त्याला थोडा काळ आहे. 80% सर्व्हिसवाले रिटायर झाल्यावर पागल आहेत. का? या नालायकाने कधीच पगाराला हात लावला नाही. वरच्या वर स्लॅब टाकले. आणि यांच्या प्रत्येकाच्या घरात एक पोर याड आहे. तुम्ही कोणचंही घर तपासा, फेफरी पोर आहे त्यांची, वाढवी तिडी उडी. आपल्याला ओळखू येत नाही पोराची काही. टेलर कच टेप नाही अशी अवतार येते पोराची.
कमरच पोरं ना त्यांची, इतकली दांडगाली पोरं त्यांची. देव सोडित नाही कोणाला. देवान देवाच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला का सोडील? स्वतःच्या आईला सोडलं नाही कृष्णानं तर तुम्हाला काला सोडील? स्वतःच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला काला सोडील? कोण सोडील? माणसं फक्त घमेंडी जगू राहिले. कीर्तनाला सुरुवात मुद्दा करायचा आहे, फक्त पटापटा ऐकायचं, स्वर्गा बिर्गाला काही जायचं नाही, आपल्याला गावात नीट राहायचंय. हा बस, ते स्वर्ग बिर्ग मरू द्या तिकडे, काय असेल ते असं. हा म्हातारी साप झाली, ती कातीन टाकून गेली, कातीन टाकूनच गेली बाई ती. ती केस फुगे घेत होती, मग केसाच्यामुळं कातीन टाकली तिनं, आणि ती कातीन माझ्या स्वप्नात आली. येणारच तो जर सासरा बिन भाकरीचाच मारलाय तर येणार. या गोष्टीला किंमत नाही. अभंगाला मेन मुद्द्याला सुरुवात करायची आहे. आता मी तुमच्या पुढे प्रश्न मांडलाय, मरताने काय जातं? उत्तर तुम्हाला कळलं. स्वर्गाला जायचं नाही, नरकाला जायचं नाही, वैकुंठाला जायचं नाही, फक्त असं मरायचं की ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. बस, आपण मेलो ना, ज्याला कळलं. आणि लोकांसाठी जगायचं नाही, आपल्यासाठी जगायचं. लोकांना तुमचं काही घेणं नाही. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, मरणार नाही, मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आली, मला फायदा काय? मी उलथून जाणार, मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळ. लोकांना तुमचं काही घेणं नाही. तुम्ही भ्रमात आहेत. आणि सगळी लोक कशा ते सध्या भ्रमात आहे. अभाव त्यांचे 10-12 कारखाने आहेत, 5-50 कॉलेज आहेत, ते गेले एवढा कारभार कोण पाहिल? ते जावा ही लोकांची इच्छा आहे. लोकांना काय घेणं नाही. 7 महिने झालेले अनाथाची माय सिंधुताई सपकाल गेल्या लोक विसरले, लता मंगेशकर गेल्या लोक विसरले, अब्दुल कलामांसारखा विद्वान गेला लोक विसरले, अटल बिहारी सारखा राजकीय योद्धा गेला लोक विसरले, 2 महिन्यामध्ये आरक्षणासाठी लढणारा विनायक मेटे गेला लोक विसरले, उद्या दुपारी इंदुरीकर गेला लोक विसरले. काय मत आहे तुमचं? काही लोकांना घेणार नाही. लोक फक्त डिजिटल लावणार, भावपूर्ण श्रद्धांजली वाहणार, चांगले चपला घालणार, निघून जाणार. कोणाला घेणार नाही. आता पुढे सांगा, बायकोलाच घेणं नाही तर पोरांचा काय संबंध आहे? प्रियशीला घेणं नाही, घेणं नाही कुणाला काही, काहीच घेणं नाही, काहीच घेणं नाही. हा सगळा तमाशा आहे. आणि ह्या तमाशाचे आपण कलाकार आहेत. हा, या हिरी खंड मोटरी बसणं, पाईपलाईन करणं, डेऱ्याला लढवणं, सोसायटीला लढवणं, ग्रामपंचायतीला लढवणं, हा सगळा तमाशा आहे. आपल्यावर वेळ आल्यावर काय? उत्तर द्या. पोरांची तयारी केली आपण, एअर खंडी पाईपलाईन केली, सगळं केलं. सून यायची तर 3 तोळे सोनं करून ठेवलं, मुलीचं लग्न केलं तर 2 तोळे सोनं अगोदर घेऊन ठेवलं. तुम्ही स्वतःच्या मरणाची तयारी काय केली? खाजवा डोकं बसलेले माणसं. येरी खंडत आपण मोटरी बसवल्यात, बांध कुरुकुरू जमीन वाढवल्यात, उपरल्या खाली हात घालू घालू म्हशी विकल्यात, शेंगण्या खाली घालू घालू गोण्या टाकल्यात, लग्न जमवायच्या तालाल्या घेतल्यात. आपण आपल्या मरण्याची तयारी काय केली? काय केली तयारी आपण? निवांत डोक्याला ताण द्या. शेवटी आपण केलेल्या कर्माची फळं कोण भोगणार आहेत? आपणच भोगणार आहे. बिभीषण फुटला, रावण एकटा राहिला. बिभीषण फुटला, रावण एकटा राहिला. रावणाला वाली कोणी राहिला नाही. कोण होता वाली? कोणीच वाली नव्हता. रावण किती राहिलं? शेवटी एकटा. म्हणून सगळ्यांना वाटलं कुंभकर्णाला उठवावं, म्हणजे भावाला मदत करील. नीट आहे का? त्याला याच्याशी काही संबंध नाही. तो कधी झोपेल होता. कुंभकर्ण यांनी नगारा वाजून उठवला. कुंभकर्ण उठल्यावर जेवला, आणि जेवल्यावर कुंभकर्ण विचारतो मला मधीच उठवायचं कारण काय? खाल्ले पिल्यावर. त्याच्या डोक्यात हे नव्हतं लंका भिंका आग लागू तिकडं. उठावलं त्याला सांगून टाकलं की तुझ्या भावाने झकमारी केली, सीता पळून आणली, नको ते करायला होतं. सीता आणली, सगळ्यांनी सांगितलं, त्यानं ऐकलं नाही. सीता त्यानं परत दिली नाही. आणि आता युद्धाला राम येणार आहे, आणि रामाचं आणि रावणाचं युद्ध होणार आहे. कुंभकर्णाचं वाक्य पोथ्या वाचणारी नीट आहे का? कुंभकर्ण म्हणतो ही रावणाला दुर्बुद्धी सुचली कशी? सगळ्यांच्या दृष्टीने कुंभकर्ण याडा आहे, पण रावणाला ही दुर्बुद्धी सुचली कशी? का? रावण रामाच्या शक्तीपुढे टिकू शकणार नाही. का? रावणाकडे संपत्ती आहे पण आसुरी आहे, आणि रामाकडे संपत्ती आहे पण दैवी आहे. संपत्ती आहे. कुंभकर्ण रावणापुढे जाऊन उभा राहिला, आणि रावणाला सांगितलं मला का उठवलं? रावण म्हणला बुवा असं आता युद्ध होणार आहे. कुंभकर्ण रावणाला म्हणतो का रे? कुंभकर्ण रावणाला म्हणतो का रे? तुला समजत नाही का?
80,000 बायका होत्या तुला, एका बाई वाचून काय चाललं होतं? तो बायकोचं ऐकलं नाही, पाहुण्याचं ऐकलं नाही, ती बाई नेऊन दे, अजून शहाणा होय. रावण म्हणलं तुला मी सल्ला द्यायला बोलावलंय का युद्ध करायला बोलावलंय? तुम्हाला